नमस्कार. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या धड्यामध्ये आपण ह्याच्या आधी हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व्ड हे पाहिलेलं आहे. तर बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्यासाठी नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर काही ऑर्गनायझेशन्सची स्थापना केलेली आहे. काही व्हॉलेंटियर्स म्हणजे स्वयंप्रेरणेने लोक एकत्र येऊन त्यांनी काही ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केलेले आहे. तर त्या ऑर्गनायझेशनची माहिती इथे खाली दिलेली आहे बघा. व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन्स इन इंडिया डाव्या बाजूला दिलेले आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई, CPR एन्व्हायरमेंटल ग्रुप न्यू चेन्नई, गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल दिल्ली, चिपको सेंटर तेहरीक गढ़वाल, सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अहमदाबाद, केरला सायन्स लिटरेचर काउन्सिल त्रिवेंद्रम, इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन पुणे, विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबाद. हे इंडियामधले आहेत. आता पुढं इंटरनॅशनल दिलेले आहेत बघा. याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. I फॉर इंटरनॅशनल, U फॉर युनियन, C फॉर कन्झर्वेशन आणि N फॉर नेचर. ही जी आहे ती ग्लँड व्हीडी स्वित्झर्लंडमध्ये आहे. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC ही जिनिवामध्ये आहे. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही सुद्धा जिनिवामध्ये आहे. UNEP असं आपण त्याचं शॉर्ट फॉर्म असं म्हणतोय. त्यानंतर बघा वर्ल्ड वाईल्ड फंड न्यूयॉर्कमध्ये आहे. बर्ड लाईफ इंटरनॅशनल केम्ब्रिजमध्ये आहे आणि ग्रीन क्लायमेट फंड सँगडो साऊथ कोरिया या ठिकाणी ह्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या की कशावर काम करतात, एन्व्हायरमेंटवर काम करतात. आता बघा वर्ल्डमध्ये एक अशी संस्था आहे त्याचं नाव आहे ग्रीन पीस. तर खाली दिलेलं आहे बघा, ग्रीन पीस लार्जेस्ट ऑर्गनायझेशन आहे. वर्ल्डमधलं सगळ्यात लार्जेस्ट ऑर्गनायझेशन कोणतं आहे, ग्रीन पीस आहे. आणि ते काय करतंय तर एंगेज एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज काय करतंय, एंगेज करते. आता ह्याचे कोण मेंबर आहेत तर 26 देशामधले 26 डिफरंट कंट्रीजमधले मोर दॅन 25 लॅक्स पीपल्स हे त्याचे मेंबर आहेत. तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता, ग्रीन पीस त्याचं मेंबर होऊ शकता. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एन्व्हायरमेंटच्या काही तुम्हाला योगदान द्यायचं असेल तर ह्या संस्थांमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होऊ शकता. किंवा बघा आता काही जॉब्ससुद्धा इंडियाने आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला काही जॉब्ससुद्धा मिळत आहेत. तर त्याचीसुद्धा माहिती तुम्ही इंटरनेटवरून काढू शकता. त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे थिंक अँड अँसर. तर ही ॲक्टिव्हिटी पूर्ण तुम्हाला करायची. माय रोल इन एन्व्हायरमेंट, तुम्ही पर्यावरणामध्ये काय भूमिका बजावणार आहेत. तर त्याच्यासाठी त्यांनी दिलेले कन्झर्वेशनसाठी तुम्ही काय करणार आहात, कंट्रोलसाठी काय करणार आहात, प्रोडक्शनसाठी काय करणार आहात, अवेअरनेससाठी तुम्ही काय करू शकता, प्रिव्हेन्शन किंवा प्रिझर्वेशनसाठी काय करू शकता. बरोबर आहे. तर कंट्रोलसाठी आपण पोल्युशन कंट्रोलवरचं बरंचसं काही केलेलं आहे. आता तुम्ही स्वतः माझा काय रोल आहे. आता पोल्युशन कंट्रोलमध्ये व्हेकल्सच्या वापरासंबंधी तुम्ही लिहू शकता. स्टॉपिंग हार्मफुल ॲक्टिव्हिटीजमध्ये प्रिव्हेंटिंग द हार्म करू शकता. म्हणजे आपण पाहिलं की पोल्युटन कॉझिंग जे काही एजंट्स आहेत त्याचा कमीत कमी वापर करणे. चेंजिंग द माइंडसेट, आपलं मत परिवर्तन. आता मत परिवर्तनासाठी अजून एक उदाहरण देता येईल की पोल्युशन कंट्रोलमध्ये आपण प्लास्टिक पोल्युशन बघितलेलं आहे. तर प्लास्टिक पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी काय करायचं आहे, स्टॉप यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स. मग त्याच्यासाठी तुम्ही काय माइंडसेट तयार केलं पाहिजे की ईच टाइम वेन आय गो टू मार्केट, जेव्हा मी मार्केटमध्ये जाणार आहे, आय विल कॅरी क्लॉथ बॅग. मग हे माइंडसेट तुम्ही करू शकता आणि तिथं तुमची भूमिका तिथं मांडू शकता. म्हणजे असा एखादा मुद्दा घ्या आणि त्याच्यावर तुम्ही तो करू शकता. पूर्ण तुमचा रोल हे पूर्ण तुम्हाला लिहून काढायचं आहे.
माय रोल इन एन्व्हायरमेंट तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे. आता आपण बघणार आहोत हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये त्यांनी पूर्ण जगाचा अभ्यास करून काही आकडेवारी तुमच्या समोर दिलेली आहे. तर ती इथं दिलेली आहे बघा. हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स. हे स्पॉट्स म्हणजे काही स्थळं आहेत, बरोबर आहे. इन वर्ल्ड जगामध्ये 34 असे ठिकाणं आहेत. दिस इज द वर्ल्ड. आणि ह्या वर्ल्डमध्ये अशी 34 ठिकाणं आहेत की ज्यांना हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. एरियाज ऑफ द अर्थ वेअर ऑक्युपाईड बाय धिस स्पॉट इज. आता ही आपली अर्थ आहे, तर ह्या अर्थवरचा 15.7% एरिया ह्या हॉटस्पॉटनी ऑक्युपाय केलेला आहे असं त्यांना म्हणायचंय. करंटली सेन्सिटिव्ह एरियाज दॅट आर डिस्ट्रॉइड. आतापर्यंत जे काही झालेले आहेत या 15.7 मध्ये 86%. आणि प्रेझेंट लेफ्ट ओव्हर सेन्सिटिव्ह स्पॉट्स ऑन द अर्थ आर 2.3%. आता हॉटस्पॉट्स हॅव, या हॉटस्पॉट्समध्ये 1,50,000 प्लांट्स आहेत. स्पेसीज, प्लांटच्या स्पेसीज आहेत, बरोबर आहेत. विच आर 50% ऑफ द वर्ल्ड. जगामध्ये जेवढ्या काही प्लांट्सच्या स्पेसीज आहेत त्यापैकी 50% म्हणजेच 1,50,000 स्पेसीज ह्या हॉटस्पॉट्समध्ये आहेत. इन ईस्टर्न इंडिया, आपल्या ईस्टर्न इंडियामध्ये च्या जंगलामध्ये एकूण 135 स्पेसीज ह्या इंडियामध्ये आहेत. त्यातल्या 85 स्पेसीज ज्या आहेत त्या ईस्टर्न इंडिया जंगल्समध्ये आढळतात. आणि वेस्टर्न घाट्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 1,05,000 एंडेमिक प्लांट्स. एंडेमिक प्लांट्स आर दोज प्लांट्स विच आर फाउंड ओनली इन वेस्टर्न घाट. एखाद्या प्रदेशातच ती जर वनस्पती आढळत असेल तर त्या वनस्पतीला आपण प्रदेशानिष्ठ वनस्पती असं म्हणतो आणि त्याला इंग्लिशमध्ये एंडेमिक प्लांट स्पेसीज असं म्हटलं जातं. तर वेस्टर्न घाटमध्ये 1,500 असे प्लांट्स आहेत जे की एंडेमिक प्लांट्स आहेत. आणि आउट ऑफ टोटल प्लांट स्पेसीज इन द एंटायर वर्ल्ड 50,000 आर एंडेमिक. एकूण ज्या काही पृथ्वीवर प्लांटच्या स्पेसीज आहेत त्यातल्या 50,000 ह्या कशा आहेत, एंडेमिक आहेत. तर ही काही हॉटस्पॉट्सबद्दल माहिती तुम्हाला असावी म्हणून तिथं दिलेली आहे. त्याच्यानंतर 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री. बरोबर आहे. वारसा स्थळ म्हणतात आपल्याला. हेरिटेज प्लेस मीन्स वारसा स्थळ. आपल्या देशामध्ये जे 3 धोक्यात आलेल्या वारसा स्थळ आहेत ते इथं दिलेले आहेत बघा. पहिला जो सांगितलेला आहे तो आहे वेस्टर्न घाट. आता हे वेस्टर्न घाट कुठं येते, कोणत्या कोणत्या राज्यात येते तर बघा दिलेलं आहे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तमिळनाडू, केरळ. या 5 राज्यामध्ये जो काही घाट येतोय त्या घाटाला काय म्हणलेलं आहे, वेस्टर्न घाट. आता ह्या घाटामध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे तर बघा, मायनिंग इंडस्ट्री, खोदकाम, काही धातू वगैरे मिळवण्यासाठी आपण खाण खोदतो. तर ते खोदकाम करण्यासाठी आणि सर्च फॉर नॅचरल गॅसच्या सर्चसाठी सुद्धा खाणकाम, मायनिंग केलं जातंय. तर ह्यामुळं कोणत्या 2 स्पेसीजला तिथे विच 2 स्पेसीज आर एंडेंजर्ड तर एशियाटिक लायन आणि वाईल्ड बिसन म्हणलेलं आहे बघा. हे दोन्हीही तुम्हाला लक्षात ठेवायचे की आशियामधले सिंह, आशियाई सिंह म्हणलेला आहे आणि बिसन नावाचा प्राणी आहे. तर तो वेस्टर्न घाटमध्ये हे एंडेंजर्ड आलेले आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे मानस सँक्च्युरी. ही कुठं आहे, आसाम. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही भूगोलमध्ये वगैरे पण शिकलेला आहात की आसाम म्हणलं की कोणता ॲनिमल तुमच्या समोर येतोय तर रिनो, बरोबर आहे, गेंडा.
बरं, तर आसाममध्ये मानस सँक्च्युरी आहे. तर त्या मानस सँक्च्युरी, मानस अभयारण्य, त्याच्यामध्ये डॅम्स बनवण्यासाठी धरणं किंवा इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर, अनिर्बंध, इनडिस्क्रिमिनेट मीन्स काय, अनिर्बंध पाण्याच्या वापरामुळं तिथं असणाऱ्या टायगर आणि रिनो ह्या 2 स्पेसीज काय झालेल्या आहेत, एंडेंजर्ड झालेल्या आहेत. त्याच्यानंतर तिसरं आहे बघा, सुंदरबन सँक्च्युरी. सुंदरबन नावाची सँक्च्युरी आहे. ही सुंदरबन सँक्च्युरी जी आहे ती कुठं आहे बघा, वेस्ट बेंगॉल. वेस्ट, लिहायला थोडीशी जागा कमी पडते, लिहूया तिथं. इथे सुद्धा काय झालेलं आहे बघा, डॅम्स बांधलेले आहेत, डिफॉरेस्टेशन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर फिशिंग होते तिथं आणि ट्रेंचेस डग केले जातात. बरोबर आहे. तर त्या ट्रेंचेस डग केल्यामुळं किंवा फिशिंगमुळं, डिफॉरेस्टेशनमुळं, डॅम्समुळं तिथल्या कोणत्या प्राण्यावर परिणाम झालेला आहे, टायगर. विच ॲनिमल इज एंडेंजर्ड इन वेस्ट बेंगॉल, टायगर. इन आसाम, टायगर अँड रिनो. आणि वेस्टर्न घाटमध्ये एशियाटिक लॉयन अँड वाईल्ड बिसन. तर ह्या प्राण्यांचा, दीज आर द 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस फाउंड इन आवर कंट्री इन इंडिया. Now we have to see classification of threatened species. इथे तुमच्या पुस्तकामध्ये आपण या चॅप्टरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे. तर 4 टाइप्स दिलेले आहेत. कोणते कोणते 4 टाइप्स दिलेले आहेत बघा. फर्स्ट आहे एंडेंजर्ड स्पेसिस, सेकंड आहे रेअर स्पेसिस, थर्ड आहे व्हल्नरेबल स्पेसिस आणि फोर्थ आहे इनडिटर्मिनेट स्पेसिस. तर इंडेंजर्ड स्पेसिस याचा अर्थ जो इथं दिलेला आहे तो आहे बघा, डेंजर म्हणजे संकट. बरोबर आहे. इंडेंजर्ड स्पेसिस म्हणजे संकटग्रस्त प्रजाती. रेअर स्पेसिस म्हणजे दुर्मिळ प्रजाती. तिसरा आहे व्हल्नरेबल स्पेसिस म्हणजे संवेदनशील प्रजाती. आणि इनडिटर्मिनेट स्पेसिस म्हणजे अनिश्चित, सांगता येत नाही अशा स्पेसिस. तर 4 प्रकार इथं आपल्याला दिलेले आहेत. इंडेंजर्ड स्पेसिस, रेअर स्पेसिस, व्हल्नरेबल स्पेसिस आणि इनडिटर्मिनेट स्पेसिस. आता आपण एक एक करून बघूया. आता तुम्ही याच्या आधी एक शब्द ऐकलेला आहे, एक्सटिंक्ट स्पेसिस. एक्सटिंक्ट म्हणजे पूर्णपणे नष्ट झालेल्या स्पेसिस, ज्याचं काहीही अवशेष या पृथ्वी तलावर शिल्लक नाहीये, त्याला काय म्हणायचं, एक्सटिंक्ट. त्याच्यानंतर जे दुर्मिळ आहेत, सगळ्यात दुर्मिळ ते म्हणजे इंडेंजर्ड स्पेसिस. बघा इथं काय म्हणलंय, महत्वाचा जो भाग इथं सांगितलेला आहे तो म्हणजे काय म्हणलंय बघा, की नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स आर डिक्लाइंड. बरोबर आहे. खूप कमी आहे, अत्यंत कमी आहे. ह्या ऑर्गॅनिझम्सचे जे नंबर म्हणजे संख्या राहिलेली आहे ती अत्यंत कमी आहे. बरोबर आहे. इथं काय म्हणायचं त्यांना, की जर तुम्ही ह्याच्यावर काही उपाययोजना केली नाही तर दे बिकम एक्सटिंक्ट इन फ्युचर. तर तेच इथं दिलेलं आहे बघा. आता व्हॉट इज द रिझन, हॅबिटॅट इज श्रंक. त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते खूप संकुचित झालेलं आहे, कमी झालेलं आहे. आणि कन्झर्वेटिव्ह मेजर्स आर नॉट इम्प्लिमेंटेड, दे कॅन बी एक्सटिंक्ट इन फ्युचर. जर तुम्ही तिथं त्यांना कन्झर्व करण्यासाठी काही उपाययोजना केल्या नाहीत तर काय मी सांगितले, कॅन बी एक्सटिंक्ट इन फ्युचर. इंडेंजर्ड species are those species, they are very declined in number,
ऑफ ऑर्गॅनिझम्स आणि इफ कन्झर्वेटिव्ह मेजर्स आर नॉट टेकन, जर तुम्ही काही उपाययोजना केली नाही, दे बिकम एक्सटिंक्ट इन फ्युचर. आलं का लक्षात? तर याच्यामध्ये 2 दिले बघा. लॉयन टेल्ड मंकी. लॉयन म्हणजे सिंह, सिंहासारखी शेपटी असणारं माकड आहे, बरोबर आहे. तर दीज लॉयन टेल्ड मंकीज आर ऑल्सो फाउंड इन पूर्ण वर्ल्डमध्ये ओनली 4 कंट्रीजमध्ये हे लॉयन टेल्ड मंकीज आढळतात. त्यातली एक कंट्री आपली आहे इंडिया, आणि इंडियामध्ये आत्ताच आपण वेस्टर्न घाट बघितला होता. त्या वेस्टर्न घाटमध्ये सुद्धा हे लॉयन टेल्ड मंकीज आहेत, आणि त्यांच्या कन्झर्वेशनसाठी इंडियन गव्हर्नमेंट हे प्रयत्न करायला लागली आहे. इथं चित्र सुद्धा दिलेलं आहे बघा, की वेस्टर्न रेन फॉरेस्टमध्ये हे आढळतात, आणि त्यांची शेपटी जी आहे ती सिंहासारखी असते, म्हणून ह्या मंकीजना काय नाव दिलेलं आहे, लॉयन टेल्ड मंकीज. इथं आपल्याला चित्रामध्ये दिसते, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे लेसर फ्लोरिकन. लेसर फ्लोरिकन, तणमोर म्हणतात ह्याला. लेसर फ्लोरिकनला काय म्हणतात, तणमोर असं म्हणतात. तर ही सुद्धा अजून एक स्पेसीज आहे जी की काय आहे, एंडेंजर्ड आहे. आता आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊयात, रेअर स्पेसीज. रेअर स्पेसीज मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स आर कन्सिडरेबली डिक्लाइन. बरोबर आहे, आर डिक्लाइन नाही, कन्सिडरेबली डिक्लाइन आहे. हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत, तर ह्यांची संख्या आहे, बऱ्याच प्रमाणात आहे. दे आर नॉट इन फ्युचर डेंजर, बरोबर आहे. परंतु काय म्हणलेलं आहे, बिईंग एंडेमिक. आत्ताच मी एंडेमिकचा अर्थ तुम्हाला सांगितलं की प्रदेशानिष्ठ, त्याच प्रदेशात आढळतात, बरोबर आहे. मग ते प्लांट्स असो किंवा ॲनिमल्स असो. तर बिईंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. जर काही तुम्ही ते प्रदेशनिष्ठ असल्यामुळं त्याच्यावर काही उपाययोजना आता इथं सुद्धा केली पाहिजे. जर नाही केली तर ते एक्सटिंक्ट होऊ शकतात. त्याला दिलेलं आहे रेड पांडा आणि मस्क डिअर. मस्क डिअर म्हणजे कस्तुरी मृग. याच्याविषयी तुम्ही ऐकलेलं असणार आहे की मस्क डिअरमध्ये कस्तुरी नावाचा एक पदार्थ असतोय, जो की सेंटमध्ये वगैरे वापरला जातोय, आणि त्याच्यासाठी या डिअरची काय केली जाते, शिकार केली जाते. आणि शिकार केल्या त्याच्या पोटामध्ये जी नाभी असते, त्या नाभीच्या मागं एक पिशवी असते, आणि त्याच्यामध्ये ते कस्तुरी मृग, आणि ओनली मेलमध्ये ते कस्तुरी मृग आढळते. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मेल फिमेल हे तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता. पण दीज आर रेअर स्पेसीजमध्ये घातलेले मस्क डिअर आणि रेड पांडाला, बरोबर आहे. आणि लक्षात ठेवायचं की नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कन्सिडरेबली काय म्हणलेलं आहे, डिक्लाइन. इथं आर डिक्लाइन म्हणलेलं आहे आणि इथं कन्सिडरेबली डिक्लाइन म्हणलेलं आहे. हा ह्याच्यामध्ये फरक आहे. आता पुढं म्हणलेलं आहे बघा, व्हल्नरेबल स्पेसीज. व्हल्नरेबल स्पेसीज कसल्या स्पेसीज आहेत, तर नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स आर एक्स्ट्रीमली लेस, नॉट डिक्लाइन, दे आर लेस इन नंबर. लक्षात येत आहे. परंतु कंटिन्युअस डिक्लाइन इन देअर नंबर इज वरीसम रिझन. ह्यांना संकटग्रस्त का म्हणायचं, तर कमी कालावधीमध्ये जास्त डिक्लाइन व्हायला लागले, बरोबर आहे. म्हणून ह्यांना संकटग्रस्त म्हणायचं. दुर्मिळ म्हणायचं का नाही. दुर्मिळ आणि संकटग्रस्त किंवा रेअर आणि व्हल्नरेबल मध्ये काय फरक आहे, तर ते कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात नष्ट व्हायलेत का नाही. पण इथं मात्र काय आहेत, हे टायगर्स आणि लॉयन्स जे आहेत ह्यांचं वरीसम रिझन काय आहे, दे आर कंटिन्युअसली डिक्लाइन, बरोबर आहे. त्यांची जी संख्या आहे ती सारखी कमी व्हायला लागली, बरोबर आहे, कंटिन्युअसली डिक्लाइन व्हायला लागली. तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आले टायगर आणि लॉयन. आणि शेवटचा आहे इनडिटर्मिनेट स्पेसीज. आता सांगता येत नाही. इनडिटर्मिनेट म्हणजे सांगता येत नाही, म्हणजेच अनिश्चित, बरोबर आहे. तर याच्यामध्ये दीज ऑर्गॅनिझम्स ॲपियर टू बी इंडेंजर्ड.
आपल्याला असं वाटतंय की ह्या इनडिटर्मिनेट स्पेसिसमध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत ते एंडेंजर्डमध्ये आहेत का? कारण बिकॉज ऑफ देअर बिहेवियर पॅटर्न, ड्यू टू देअर सम बिहेवियर हॅबिट्स, शायनेस, ते खूप लाजाळू असतात, आपल्याला दिसतच नाहीत, त्यांचा अभ्यासच आपण करू शकत नाहीत आणि म्हणून मग आपल्याला काय वाटतं की दे आर एंडेंजर्ड. बरोबर आहे. देअर इज नो डेफिनाईट अँड सस्टेनेबल इन्फॉर्मेशन, ठोस अशी माहितीच नाही आहे त्यांच्या शायनेस या हॅबिटमुळं. हॅबिट म्हणजे सवय आणि हॅबिटाट म्हणजे राहण्याची जागा, या दोन्ही गोष्टी जरा थोडंसं लक्ष द्या. आणि तिथं दिलेलं आहे बघा, जायंट स्क्विरल किंवा शेकरू, जे तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे शेकरू खार. आपण बघतो व्हॉट इज द नॅशनल ॲनिमल म्हणलं तर आपण टायगर म्हणतो, पण महाराष्ट्राचं जर कोणता ॲनिमल आहे स्टेट ॲनिमल तर धिस इज जायंट स्क्विरल, शेकरू आहे. आणि तिथं ह्या चारही स्पेसीसबद्दल माहिती दिलेली आहे. थोडंसं तेच शब्द तिथं वापरा, म्हणजे नंबरसाठी किंवा इतर जे डिस्क्रिप्शन केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला तो ॲनिमल मग एंडेंजर्ड आहे का, रेअर आहे का, व्हल्नरेबल आहे का, इनडिटर्मिनेट आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे 4 स्पेसिस कुणी ठरवलेले आहेत किंवा कसे ठरवलेले आहेत, तर ते सायंटिस्टने ठरवलेले आहेत, अभ्यास करून ठरवलेले आहेत. वर तिथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये दिसतंय की 22 मे जो आहे तो आपण काय म्हणून साजरा करतोय, वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे म्हणून साजरा करतो. तर तोही आपण लक्षात ठेवायचा आहे त्या दिवशी. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय की IUCN मीन्स इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, ही जी संस्था आहे प्रिपेअर्स रेड लिस्ट, त्यांनी एक रेड लिस्ट तयार केलेली आहे. ते बुक तयार केलेले आणि त्या बुकमध्ये 2 प्रकारचे पेजेस आहेत, एक पिंक पेजेस आहेत आणि दुसरे जे आहेत ते ग्रीन पेजेस आहेत. तर तिथं तेच दिलंय बघा, प्रिपेअर्स द रेड लिस्ट कंटेन्स नेम्स ऑफ इंडेंजर्ड स्पेसीज ऑफ डिफरंट कंट्रीज, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जे इंडेंजर्ड स्पेसीज आहेत त्यांचे नावं त्या रेड लिस्ट नावाच्या त्या बुकमध्ये त्यांनी ठेवलेले आहेत. पिंक जे पेजेस आहेत आत्ता सध्या ज्या स्पेसीज डेंजरमध्ये आहेत त्यांची नोंद त्यांनी पिंक पेजेसवर केलेली आहे. आणि ग्रीन पेजेस बघा, ग्रीन पेजेस कंटेन्स नेम्स ऑफ प्रिव्हियसली इंडेंजर्ड, मागं ते इंडेंजर्ड होते पण आत्ता ते इंडेंजर्ड आहेत का, नाहीत, त्यांची संख्या थोडीफार प्रमाणामध्ये वाढलेली आहे, अशांची नोंद त्यांनी काय केलेली आहे ग्रीन पेजवर. तर बघा पुन्हा, IUCN इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर यांनी एक बुक तयार केलेलं आहे रेड लिस्ट नावाचं. त्या बुकमध्ये 2 प्रकारचे पेजेस आहेत, पिंक आणि ग्रीन, आणि वेगवेगळ्या कंट्रीजमधल्या इंडेंजर्ड स्पेसीसचा अभ्यास करून त्याच्या नोंदी त्यांनी तिथं ठेवलेल्या आहेत. आता उजव्या साईडला अजून एक दिलेलं आहे बघा, WWF, आपण ह्याच्या आधी पण बघितलेलं आहे, वर्ल्ड वाईड फंड. फंड म्हणजे पैसे जे काही गोळा करतो आपण, फंड गोळा केला म्हणतो की नाही ते. तर पब्लिश्ड अ सर्वे इन 2008. According to it, about 30% of animal species have become extinct. 30% ॲनिमल्सच्या प्रजाती ह्या पृथ्वी तलावरून काय झालेल्या आहेत, पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. आणि ओव्हर द पिरियड ऑफ 35 इयर्स, 75 पासून 2005 पर्यंत, 1975 पासून 2005 पर्यंत 35 वर्षामध्ये आपल्या पृथ्वी तलावर जेवढ्या काही प्रजाती होत्या त्यातल्या ॲनिमल्सच्या 30% ह्या पूर्ण प्रजाती नष्ट झालेल्या आहेत, वर्ल्डमधलं सांगितले त्यांनी. व्हॉट विल हॅपन इफ फ्युचर, इफ धिस कंटिन्युअस ॲज इट इज, असं जर कंटिन्युअस राहिलं तर परत आपल्याला सांगता येईल, आपण धड्याच्या पहिल्या भागाकडे जाऊयात, फूड चेन डिस्टर्ब होईल, फूड वेब्स डिस्टर्ब्स होतील, बायोडायव्हर्सिटी नष्ट होईल आणि त्याचे परिणाम हे प्रत्येक त्या ट्रॉपिक लेवलवर होईल. आणि ट्रॉपिक लेवल्स नष्ट झाल्या तर त्याचे इनडायरेक्टली परिणाम हे ह्युमन बीइंग्सवर सुद्धा होतील.
तर हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे, याला वेळ पुरणार नाही आहे. तर काही थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. आणि ऑलवेज रिमेंबर म्हणलेलं आहे, डिस्ट्रॉईंग अ प्लांट इज डिस्ट्रॉईंग एव्हरीथिंग. एखादं आपण प्लांटला डिस्ट्रॉय करत असेल तर आपण सर्वस्व नष्ट करायला लागलो. प्रॅक्टिस एफॉरेस्टेशन. तुम्हाला सांगितलं मी, डिफॉरेस्टेशनचा अपोजिट वर्ड आहे एफॉरेस्टेशन. झाडं लावा, जंगलं तयार करा. टू कन्झर्व एन्व्हायरमेंट. फॉरेस्ट इज वेल्थ. संपत्ती आहे जंगल ही. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज व्हॅल्यू एज्युकेशन. हे काही स्लोगन्स आहेत, तुम्ही पण ते तयार करू शकता आणि हे तुम्ही लक्षात ठेवायचे. प्रोव्हिडंट यूज ऑफ पेपर इज प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन. आपल्याला माहिती आहे पेपर तयार करण्यासाठी झाडं कापली जातात. 6वीला तुम्ही सायन्समध्ये शिकलात तर त्याच्यावर ते केलेलं आहे. टू प्रॅक्टिस एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सोसायटी. आणि प्युअर एअर प्युअर वॉटर इज की टू हेल्दी लाईफ. तर इथं आपला हा धडा संपलेला आहे. 1-2 ॲक्टिव्हिटीज आणि 1-2 क्वेश्चन्स इथं राहिलेले आहेत, तर ते तुम्ही स्वतः तयार करावेत अशी अपेक्षा आहे. जर पूर्ण धडा तुम्हाला समजला असेल तर तुम्ही ते करू शकता. तर इथं आपण थांबूयात. थँक्यू.